राम राम विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेऊन आलोय काय अत्यंत महत्त्वाचं प्रकरण, ज्याची भरपूर विद्यार्थ्यांना अडचण आहे। हो, तसं ते प्रकरण सोपं आहे, परंतु थोडंसं क्लिष्ट, थोडंसं कठीण आहे। मग सोपं कसं? डोळे गुरुजी आले हो, अवघड सोपे झाले हो। अजिबात घाबरायचं नाही। हा, अजिबात घाबरायचं नाही। बाळांनो, कोणत्याही गोष्टीची आवड निर्माण करा। आवड निर्माण झाली की मग काय होतं? सोपं होतं, सोपं। तुम्ही कधी जामून खाल्लेले नाहीये आणि तुम्हाला कोणीतरी जामून खायला दिले आणि मग जामून खायला दिले की एकदा खाल्ले की दुसऱ्यांदा खाता, तुम्ही तिसऱ्यांदा खाता, चौथ्यांदा खाता, खाता 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 सर्वात आवडता पदार्थ तुमचा जामून होऊन जातो। म्हणून लक्षात घ्या, एखादी गोष्ट तुम्हाला कठीण वाटत असेल तर एकदा तिला प्रेमाने पहा, सातत्याने पाहत राहा, त्याच्यात आवड निर्माण करा आणि मग ते सोपं होऊन जातं। काही प्रकरण असे आहे, जसे की प्रयोग आहे, अलंकार आहे, समास आहे, विद्यार्थ्याच्या डोक्याला डोई जड झालेत, ते डोई जड झालेत, पण ते डोई जड नाहीये, आपण त्यांना म्हणतो खूप कठीण आहे। अभ्यासाची सुरुवात करतानाच आपण त्यांना सांगतो की काय हे कठीण आहे, कठीण आहे, पण कठीण नाही बाळांनो, लक्षात घ्या। चला, संधी शिकायचं म्हणजे बाळांनो आपल्याला वर्णमाला येणं गरजेचं आहे। वर्णमाला आपण आधीच शिकलोय। वर्णमाला प्रकरण आपलं पूर्ण झालेले, त्याच्यामध्ये 10 लेक्चर टाकलेले आहेत आपण। एक एक लेक्चर काळजीपूर्वक ऐकायचे। संधी शिकताना आपल्याला वर्णमाला येणं गरजेचं आहे। वर्णमालामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचे बाळांनो, आज आपण शिकणार आहोत संधी, पण या संधीमध्ये वर्णमालाच आहे, संपूर्ण वर्णमाला आहे, संपूर्ण वर्णमाला। मग आता लक्षात घ्या बाळांनो, संधी काय सांगते आपल्याला? संधी सांगते सांधा। हा, संधी बघा, आपल्याला सांधे बाळांनो, हा एक सांधा आहे, हा बिजागिरीचा सांधा। सांध्याने काय केलं हो? जोडण्याचं काम केलं। हा एक सांधा आहे, हा याने काय केलं? जोडण्याचं काम केलं। उखळीचा सांधा, हा उखळतो, हा उखळतो, उखळीचा सांधा हा उखळतो। ज्या ठिकाणी जोडले आपण म्हणतो सांधेवाद झाला, हे दुखत, हे दुखत, हा, तर हे सांधे म्हणजे जे जोडण्याचं काम करतात। आणि मग तेच घडतं संधीमध्ये। संधीमुळं काय झालंय, जे दोन वेगवेगळे शब्द आहे ते वेगळे न राहता त्यामध्ये ते सोबत उच्चारल्यामुळे एक होऊन जातात, एक होऊन जातात। आता कशी एक होतात? तर पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण, दुसऱ्या शब्दाचा सुरुवातीचा वर्ण, दोही एक होऊन जातात आणि एक वर्ण तयार होतो, आणि एक वर्ण तयार होतो। जसं आपण म्हटलं ईश्वर, ईश्वर अधिक इच्छा। आता या आधी आपण शब्दाची फोड शिकलोय। ईश्वर शब्द कसा तयार झाला? ई अधिक श अधिक व अधिक अ अधिक र अधिक अ। आपण शिकलोय बाळांनो, काय शिकलोय? संधी शिकलोय, शब्दाची फोड शिकलोय। आता या ईश्वर शब्दाची फोड केली तर या र चा शेवट कशाने झालाय? र अधिक अ। आता पुढे बघा, इच्छा आहे, इच्छा शब्दाची जर आपण फोड केली तर ई अधिक हे जसं दिसतं च अधिक हे छ अधिक आ, इच्छा। आता पूर्ण संधी शिकत असताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, इकडे आणि इकडे काही बदल करण्याचा अधिकार आपल्याला नाहीये। मग ज्या ठिकाणी शब्दाचा पहिल्या शब्दाचा शेवट आणि दुसऱ्या शब्दाची सुरुवात आहे त्या ठिकाणी शब्द जोडला जाणार आहे। त्या ठिकाणी
शब्द जोडल्या जाणारे बाळांनो. घडणार काय पाहता, या रचा शेवट कशाने झाला, र अधिक, आणि या ठिकाणी इच्छा शब्दाची सुरुवात कशाने झाली, ईने. मग या अ आणि ईचा संयोग होतो म्हणजे दोघं एक होऊन जातात. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा सुरुवातीचा वर्ण दोही एक होऊन जातात. दोन वेगळे न राहता एक होतात. शेजारी शेजारी बसू बसू ईश्वर अधिक इच्छा, ईश्वर अधिक इच्छा, ईश्वर अधिक इच्छा. आता सातत्याने शेजारी 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 बसू 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 एक होऊन जातात, वेगळे राहतच नाही. मग हे जे अ आहे ना बाळांनो, हे अ अरे ही ई दोही मिळून नवीन एक स्वर तयार होतो, त्याचं नाव असतं ए. शेजारी बसू 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 हे वेगळे राहतच नाही, एक होऊन जातात. आणि मग नवनिर्माण क्षमता आहे पुरुषामध्ये, प्राण्यामध्ये. आणि मग नवीन निर्मिती झाली कोणत्या स्वराची, एची. मग आता लक्षात घ्या, या र मधला अ निघून गेला, मग या ठिकाणी आता र कसं राहिलंय, लंगड र आहे बाळांनो. कोणतं र आहे, लंगड र, म्हणजे अपूर्ण आहे. मग या अपूर्ण अ आता इथली ई निघून गेली खाली, मग त्यांचा तयार झाला ए. हा ए ना बाळांनो या र ला जाऊन भेटतो, लंगड र असल्यामुळे त्याच्यामध्ये र अधिक ए तयार झाला रे. काय तयार झाला, रे. मग आता इथं र होतं ईश्वर, तर र च काय झाला, आता रे झाला. काय झाला, रे. इथलं ई खाली आलेलं आहे म्हणजे इथलं ई गेलं, आता इथं राहिलं छा. आणि मग लक्षात घ्या, ईश्वर, आता ईश्वरच्या जागी काय होणार, ईश्वरे. रच काय झालं, रे. आणि या ठिकाणी छा तयार झालं, ईश्वरेच्छा. येथे का लक्षात, ईश्वर अधिक इच्छा तयार झालं, ईश्वरेच्छा. म्हणजे या ठिकाणी झाली संधी. संधी म्हणजे सांधणे, सांधणे, जोडणे. संधी म्हणजे सांधणे किंवा जोडणे. मग काय व्याख्या गुरुजी संधीची, अरे बाळांनो, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दाचा सुरुवातीचा वर्ण दोही मिळून एक वर्ण तयार होतोय, त्यालाच म्हणतात संधी होणे, सांधणे. मग गुरुजी ईश्वर अधिक इच्छा हा विग्रह आहे. ईश्वर अधिक इच्छा हा काय बाळांनो, हा विग्रह आहे. काय आहे, विग्रह. आणि मग संधी काय आहे, संधी ही आहे ईश्वरेच्छा. ईश्वरेच्छा, संधी म्हणजे सांधणे, संधी म्हणजे सांधणे. आता या शब्दाचा शेवट स्वर आणि या शब्दाचा सुरुवातीचा वर्ण स्वर, स्वर अधिक स्वर बरोबर तयार होते स्वर संधी. आणि लक्षात घ्या बाळांनो, मग संधीचे जे तीन प्रकार आहे, स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी, त्यामध्ये पहिली संधी कोणती आहे, स्वर संधी. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण स्वर, दुसऱ्या शब्दाचा सुरुवातीचा वर्ण स्वर, स्वर स्वर, स्वर अधिक स्वर बरोबर, स्वर अधिक स्वर बरोबर स्वर संधी. मग काय शिकायचे आज आपल्याला, स्वर संधी शिकायची. मग संधीची व्याख्या काय, संधी म्हणजे सांधणे, सांधणे म्हणजे जोडणे, सांधा बांधा सांधणे. मग लक्षात घ्या बाळांनो, आज काय शिकायचे आपल्याला,
स्वर संधी. आणि मग चला आता स्वर संधी शिकायची म्हटल्यावर आपल्याला स्वर माहिती असणं गरजेचं आहे. आणि मग आता आपण शिकूया एक एक स्वर पटकन आणि मग चालूया संधीकडे. चला बाळांनो, आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आपल्याला शिकायची आहे स्वर संधी. काय शिकायची आहे? स्वर संधी. मग स्वर संधी शिकायची आहे बाळांनो, तर आपल्याला आधी काय माहिती असणं गरजेचं आहे? स्वर. मग चला, पूर्वीचे 12 स्वर होते. म्हणजे हा स्वर हा जो घटक आहे ना बाळांनो, आपल्याकडे संस्कृत मधून आलेला आहे. म्हणून संस्कृत नियमाचं पालन करून आपल्याला संधी शिकावी लागते. मग आ, ई, दीर्घ ई, उ, ई, उ, रू, और लू, ए, ऐ, ओ, औ. आता हे जे स्वर आहे बाळांनो, या स्वरानुसार आपल्याला संधी शिकायची क्रमाक्रमाने. नवे स्वर दुवन, आता त्यांचा वापर आपल्याला जास्त संधीमध्ये झालेला दिसणार नाही, कारण ते इंग्रजी मधून आलेले आहे. संधीचा भाग कशाचा आहे? संस्कृत मधला आहे. मग आता घडणार काय बाळांनो? घडणार असं आहे, स्वरापुढे स्वर येणार आहे. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण स्वर, स्वर, स्वर. पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण स्वर आणि दुसऱ्या शब्दाचा सुरुवातीचा वर्ण स्वर, स्वर, स्वर. मग स्वर अधिक स्वर बरोबर स्वर संधी. काय? स्वर अधिक स्वर बरोबर स्वर संधी. मग बाळांनो, आता लक्षात घ्या, जोपर्यंत व्यंजन नाव आपण घेत नाही तोपर्यंत आपली संधी चालू आहे. आता स्वर संधी. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं बाळांनो. काय लक्षात घ्यायचं गुरुजी? तुम्ही तर आज टी शर्टवर आलेत. चला म्हणलं नवीन प्रयोग करून बघू थोडासा. चला, आता घडणार काय आहे बाळांनो? आपण स्वराचे मुख्य 3 प्रकार बघितले: ऱ्हस्व, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर. आणि 2 उपप्रकार बघितले: सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. म्हणजे स्वरांचे उपप्रकार, स्वरांचे उप 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 प्रकार. गुरुजी तुम्ही संधी शिकू राहिले का वर्णमाला शिकू राहिले हो? कशाला घेऊ राहिले? बाळांनो, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून ज्यांना संधी शिकायची त्यांनी आधी वर्णमाला प्रकरण चांगलं शिकून घ्या. चला, स्वरांचे उपप्रकार किती आहे? पहिला आहे गुरुजी स, जा, ती, य स्वर. सजातीय स्वर. हो, सजातीय स्वर म्हणजे सारख्या जातीचे. सारख्या जातीचे सारख्या जातीचे म्हणजे एका उच्चार स्थानाचे. उच्चार स्थान पण शिकलोय आपण. एका उच्चार स्थानाच्या स्वरांना सजातीय स्वर म्हणतात आणि भिन्न उच्चार स्थानाच्या स्वरांना काय म्हणतात? विजातीय स्वर. सजातीय स्वर आणि विजातीय स्वर. हो, स्वरांचे उपप्रकार किती आहे? 2. सजातीय म्हणजे एका उच्चार स्थानाचे अ, आ, इ, ई, उ, ऊ. यांना बाळांनो काय म्हणतात? सजातीय स्वर जोड्या म्हणतात. आता विजातीय तयार करताना आपण कोणतेही वेगवेगळे स्वर घेऊ शकतो, जसं की ई, अ, ई, आ, उ. अशा पद्धतीने वेगवेगळे स्वर घेऊन तुम्ही विजातीय स्वर जोड्या तयार करू शकता. हे आपण वर्णमालेत शिकलोय. चला मग आता घडणार काय आहे? पहिला नियम तयार होतो सजातीय स्वर संधी. सजातीय स्वर संधी. हो, सारख्या जातीचे स्वर एकमेकाच्या समोर येऊन दीर्घ स्वर तयार होतो. सारख्या जातीचे स्वर एकमेकाच्या समोर येऊन दीर्घ स्वर तयार होतो. सारख्या जातीचे स्वर एकमेकाच्या समोर येऊन दीर्घ स्वर तयार होतो बाळांनो. मग लक्षात घ्या, आता घडणार काय? काय घडणार आहे गुरुजी? आता होणारे सजातीय काय? सजातीय स्वर संधी. सजातीय स्वर संधी आता प्रत्येक ठिकाणी एकच घडणार आहे बाळांनो.
पहिल्या शब्दाचा शेवट स्वर, दुसऱ्या शब्दाच्या सुरुवातीचा वर्ण स्वर, स्वर अधिक स्वर बरोबर स्वर संधी, स्वर अधिक स्वर बरोबर स्वर संधी, स्वर अधिक स्वर बरोबर स्वर संधी. शेवट पहा, पहिल्या शब्दाचा शेवट आणि दुसऱ्या शब्दाची सुरुवात. संधी म्हणजे दोन शब्द एक होणे, जोड शब्द तयार होणे, दोन वेगवेगळे शब्द एकत्र येणे. मग चला बाळांनो, दोन दोन. आणि आणखी संधी काय शिकवते गुरुजी आपल्याला? संधी आपल्याला शुद्ध शब्द कसा लिहायचा ते शिकवते. काय शिकवते? शुद्ध शब्द. चला बाळांनो, आता स्वर सजातीय स्वरसंधी. सजातीय स्वरसंधीचं दुसरं नाव दीर्घत्व संधी. दीर्घत्व संधी. दीर्घत्व संधीचं दुसरं नाव दीर्घादेश. कोणता आदेश? दीर्घादेश. दीर्घादेश म्हटलं बाळांनो. काय म्हटलं? दीर्घादेश. 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 दीर्घ अधिक आदेश, दीर्घादेश. चला, हे एकच नाव आहे सर्व. सजातीय स्वर. आपण कोणती संधी शिकतोय? स्वर संधी. संस्कृत मध्ये स्वरांना अच म्हणतात, मग अच संधी. चला चला बाळांनो, पहिला नियम काय सांगतो आपल्याला? सजातीय स्वर संधी, दीर्घत्व संधी, दीर्घादेश. आता घडणार काय? तर आपल्याला माहिती आहे सजातीय स्वर कोणकोणते. आपण आपल्याला ज्या जोड्या दिलेल्या आहे अ आ इ ई उ ऊ, अ आ इ ई उ ऊ, अ आ इ ई उ ऊ, अ आ इ ई उ ऊ. आणि चला बाळांनो, आता घडणार काय? ताण घ्यायचा नाहीये, वही पेन घेऊन बसायचे. बाजीराव मस्तानी शेजारी शेजारी बसून कधी शिकणार नाही. चला, बाजीरावला प्रेम झालं मस्तानीवरती. मस्तानी वेडी झाली बाजीरावसाठी, आली सर्व सोडून. तसे या ठिकाणी भरपूर आता बाजीराव आहे. ते बाजीराव होते, ते बाजीराव आहे. ह्या बाजीरावला खिशात 10 रुपये नाही चहा प्यायला, आणि हे मस्तानीच्या नादी लागू राहिले. मस्तानी यांना कधी सोडून जाईल सांगता येत नाही. चला बाजीराव या इकडे. चला बाबू, ए बाबू इकडे लक्ष दे बाबा. आपल्याला पोलीस व्हायचंय, आपले मायबाप पाहिजे. आपले बिचारे मायबाप खूप कष्ट करतात, त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून आपल्याला अभ्यास करायचा आहे. चला, त्यांच्या कष्टाची जाणीव ठेवून आपल्याला ठरवून घ्यायचंय या भरतीत तू यशस्वी झाला पाहिजे. आपल्या आईवडिलांचा मान सन्मान आपल्याला वाढवायचा आहे. ज्यांनी आपल्याला तळहाताच्या फोडापेक्षाही जास्त प्रेम करून सांभाळले, ज्यांनी आपली काळजी घेतली आहे, आणि त्या मायबापाच्या डोळ्यामध्ये आपल्याला आनंदाचे अश्रू पाहिजे, आनंद अश्रू पाहिजे, दुःखद अश्रू त्यांना द्यायचे नाही. चला, संधीचा एकही मार्ग तुमचा जाणार नाही हे लक्षात घ्या. काय घडतं आता? आता फक्त अ आणि आचा विचार करूया आपण. सजातीय स्वर, सजातीय स्वर, सजातीय स्वर. घडणार काय बाळांनो? अ हे अ विचार अच्या पुढे जर अ आलं तर तयार होणार आ. म्हणजे बाळांनो, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण अ आणि दुसऱ्या शब्दाचा सुरुवातीचा वर्ण अ. काय सांगितलं गुरुजी? बघा, हा पहिला शब्द आहे, त्याचा शेवटचा वर्ण अ, आणि हा दुसरा शब्द आहे, त्याच्या सुरुवातीचा वर्ण स्वर. जर पहिल्या शब्दाचा शेवट अ ने असेल आणि त्याची सुरुवात जर दुसऱ्या शब्दाची सुरुवात जर अ ने असेल, तर दोन्ही मिळून नवीन स्वर तयार होतो आ. एका जातीचे स्वर एकमेकाच्या समोर आले, एका उच्चार स्थानाचे स्वर एकमेकाच्या समोर आले तर दीर्घ स्वर तयार होतो. कोणता? दीर्घ. म्हणून त्याला म्हटलं दीर्घत्व संधी. दीर्घादेश. जसं की अच्या पुढे कोण आला? आ आला, तयार काय होणार? आज. शेवटी आज तयार होतो. शेवटी काय तयार होतो? आ. जर बाळांनो समजा आच्या पुढे अ आलं तरी सुद्धा काय तयार होणार आहे? आज तयार होणार आहे. आच्या पुढे आ आला तयार काय होणार आहे? आज तयार होणार आहे.
बघा, सजातीय स्वर एकमेकाच्या समोर आल्याच्या नंतर दीर्घ स्वर तयार होतो. अच्या पुढे अ आलं तयार आच होणारे, अच्या पुढे आ आला तयार आच होणारे, आच्या पुढे अ आलं. सर याच्या पुढे कसं काय आलं? म्हणजे पहिला शब्द, पहिला काय हा शब्द, पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण अ आणि दुसऱ्या शब्दाचा सुरुवातीचा वर्ण अ, तोही अच आहे, तयार काय होणार आ. गुरुजी जर शेवटचा शब्दाचा शेवट अ आणि दुसऱ्या शब्दाची सुरुवात आ ने झाली, तयार काय करायचा? आस तयार करायचा, ताण घ्यायचा नाही. अ किंवा अ अधिक अ बरोबर आ, अ अधिक आ बरोबर आ अधिक अ बरोबर आ आणि आ अधिक आ बरोबर आ. इकडं सर्व आज तयार झालेले आहे. हे कसे येऊ? रस्व 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 दीर्घ दीर्घ रस्व दीर्घ दीर्घ, तरी सुद्धा तयार काय होतो? आज. म्हणून याचं नाव काय ठेवलेलं आहे? दीर्घत्व संधी. आणि मग बाळांनो लक्षात घ्या, पहिल्या शब्दाचा शेवट जर अ ने असेल आणि दुसऱ्या शब्दाची सुरुवात जर अ ने असेल, तयार काय करायचं आहे? आ. आ म्हणजे काय? आ म्हणजे काना. म्हणजे ज्या ठिकाणी शब्द जोडल्या जाणार आहे बाळांनो, त्या ठिकाणी काय येणार आहे? काना. काय येणार आहे? काना. हे झालं कोणाविषयी? हे झालं अ आणि आ विषयी. मग गुरुजी या ठिकाणी ई आल्याच्या नंतर काय करावं? हेच आहे, हेच. सरस्वईच्या पुढे रस्वई आलं, दीर्घई करा. दीर्घईच्या पुढे रस्वई आलं, दीर्घई करा. दीर्घईच्या पुढे रस्वई आलं, दीर्घई करा. आणि दीर्घईच्या पुढे काय आलं? दीर्घई आलं, तरी काय करा गुरुजी? दीर्घई करा. कसं गुरुजी? पटकन सांगा बरं. बघा बाळांनो, पहिल्या शब्दाचा शेवट जर ई ने झाला आणि दुसऱ्या शब्दाची सुरुवात जर ई ने झाली, तर तयार काय करायचं? दीर्घई. ह्रस्व स्वराच्या पुढे दीर्घ स्वर आला, तयार काय होणार? दीर्घ स्वर. दीर्घ स्वराच्या पुढे ह्रस्व स्वर आला, तयार काय करायचं गुरुजी? दीर्घ स्वर. आणि दीर्घ स्वराच्या पुढे दीर्घ स्वर आला, तयार काय करायचं गुरुजी? दीर्घ स्वर. या ठिकाणी दीर्घ 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 दीर्घच तयार होते. एकदम सोपं आहे बाळांनो, एकदम सोपं आहे. काही ताण घ्यायचा नाही. ईच्या पुढे कोणताही येऊ, तयार दीर्घ करा. रस्वईच्या पुढे दीर्घ आलं, दीर्घ करा. दीर्घईच्या पुढे दीर्घ आलं, दीर्घई करा. आणि दीर्घईच्या पुढे दीर्घई आलं, दीर्घई करा. याचं काय होणार आहे? दुसरी वेलांटी तयार होणार आहे. कोणती वेलांटी? दुसरी वेलांटी. दुसरी वेलांटी. दुसरी वेलांटी तयार होणार आहे बाळांनो. म्हणजे ज्या ठिकाणी शब्द जोडल्या जाणार त्या ठिकाणी दुसरी वेलांटी तुम्हाला दिसणार आहे. येते की लक्षात? बघा, ज्या ठिकाणी शब्द जोडले जाणार त्या ठिकाणी काना येणार. ज्या ठिकाणी दुसरी वेलांटी आली त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी दुसरी वेलांटी आली त्या ठिकाणी समजून चालायचं काय? स्वर संधी आहे आणि आदेश कोणता आहे? दीर्घादेश आहे. काना दुसरी वेलांटी, हे शिकायचंय बाळांनो आपल्याला. सारख्या जातीचे एकमेकाच्या समोर आलं, दीर्घ स्वर तयार करायचा. आ दीर्घई आणि दीर्घ उ, हे इथं उच काय गुरुजी? उच तसंच आहे. कसं गुरुजी सांगा बरं? आता बाळांनो या ठिकाणी याला आपण थोडंसं अजून सुटसुटीत करूया. आता तुमच्या लक्षात आलं असेल कसं करायचं. आता बघा, या ठिकाणी काय तयार होतं बाळांनो? आस तयार होतो. आणि या ठिकाणी काय तयार होतं? ईस तयार होतं. काय तयार होतं? ई. चला आता उ बद्दल बोलूया आपण. हा पहिलाच नियम आहे बरं का, पहिलाच अजून भरपूर पुढे जायचं आहे आपल्याला. हे ह्रस्व उ आणि हे ह्रस्व उ, त्याच्या पुढे काय तयार होणार? दीर्घ उ. दीर्घच तयार होतं. ह्रस्व उच्या पुढे दीर्घ उ आला, तयार दीर्घ उ झाला. दीर्घ उच्या पुढे ह्रस्व उ आला, तयार दीर्घ उ झाला. आणि दीर्घ उच्या पुढे दीर्घ उ आला, तयार दीर्घ उ झाला. बघा बरं बाळांनो, आपण हे शिकतोय. हे पहिले 3 सारख्या जातीचे एका उच्चार स्थानाचे दीर्घा
दीर्घादेश म्हणजे दीर्घत्व संधी. आता घडणार काय बाळांनो, लक्षात घ्या. अ आ इ ई ओ ओ हे 3 सजातीय स्वर जोड्या, या सजातीय स्वर जोड्या. मग आता घडणार काय बाळांनो, ज्या ठिकाणी शब्द जोडला त्या ठिकाणी काना आला, ज्या ठिकाणी शब्द जोडला त्या ठिकाणी वेलांटी आली. पण कोणती वेलांटी आली? कोणती? दुसरी वेलांटी. कोणती वेलांटी? दुसरी वेलांटी. आणि ज्या ठिकाणी शब्द जोडले झालं त्या ठिकाणी काय आला? दुसरा ओकार, दु ओकार म्हणजे दुसरा ओकार. आता बघा, आता शिक झालं सोपं. ज्या ठिकाणी शब्द जोडला जाणार त्या ठिकाणी काना येणार, काना काना. ज्या ठिकाणी शब्द जोडला जाणार त्या ठिकाणी काय? दुसरी वेलांटी, दुसरी वेलांटी. हेच आपल्याला पाहिजे बाळांनो. काना दिसला स्वरसंधी म्हणा, दुसरी वेलांटी दिसली जोडलेल्या ठिकाणी स्वरसंधी म्हणा, दुसरा उकार दिसला शब्द जोडला जातो त्या ठिकाणी त्याला काय म्हणा? काय म्हणा त्याला? त्याला म्हणा दीर्घत्व संधी. काना दुसरी वेलांटी दुसरा उकार, काना दुसरी वेलांटी दुसरा उकार, काना दुसरी वेलांटी दुसरा उकार. याला म्हणतात काय? याला म्हणतात सजातीय. सजातीय सारख्या जातीचे, सजातीय सारख्या जातीचे, सजातीय सारख्या जातीचे स्वर एकमेकाच्या समोर आल्याच्या नंतर दीर्घ स्वर तयार होतो. एका स्वराच्या जागी दुसरा स्वर येणे त्याला आदेश म्हणतात. एका स्वराच्या जागी दुसरा स्वर येणे त्याला आदेश म्हणतात. आणि दीर्घ स्वर येणे त्याला दीर्घादेश म्हणतात. एका स्वराच्या जागी दुसरा स्वर येणे त्याला आदेश म्हणतात. आणि तो स्वर दीर्घ असेल तर त्याला दीर्घादेश म्हणतात. तर बाळांनो, आता आपण चालतोय दीर्घादेशाकडे. हे आपण सविस्तर शिकलो. आता आपल्याला यांची एक उदाहरणं बघायची की नेमका काना कसा होतो, दुसरी वेलांटी कशी होती आणि दुसरा उकार कसा होतो. तुम्ही व्हिडिओ या ठिकाणी स्टॉप करायचा आहे आणि हे व्यवस्थित लिहून घ्यायचं. म्हणजे हा पहिलाच नेम आहे बाळांनो, याला आपण सविस्तर घेतलंय. मग आता एक उदाहरण आपल्याला घ्यायचे. मी 30 सेकंदासाठी थांबतो. तुम्ही या ठिकाणी याला सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहून घ्यायचंय. आपण पहिलाच नियमाला सुरुवात करणार आहोत. फक्त 30 सेकंद. चला 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 विद्यार्थी मित्रांनो, लिहिलं असेल तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून लिहित जा. आता आपण पुढे चालू. एक लिहिणे. एकदा लिहिणे म्हणजे 10 वेळेस वाचण्याची बरोबर आहे बाबू. बाबू मन लावून शिकायचं भाऊ, एकदम मन लावून शिकायचं. एकदा संधी डोक्यात घुसली की आयुष्यभरात पुन्हा संधी शिकायचं काम नाही. प्रत्येक ठिकाणी संधी झालेली असते. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक शब्दामध्ये नेमकं काय घडतं पाहायचं. शब्द जोडला गेला तिथं काना आला, जिथं शब्द जोडला गेला तिथं दुसरी वेलांटी आली, जिथं शब्द जोडला गेला तिथं दुसरा उकार आला. समजून चालायचं. अरे हे तर स्वरसंधीचं उदाहरण आहे. मग चला बाळांनो, स्वरसंधीचं उदाहरण हे आता आपल्याला लक्षात घ्यायचंय. आता एक आपण शिकूया. या ठिकाणी स्वर आपण जसे तसे ठेवू. पहिला नियम आहे आपला, त्या नियमाचं नाव आहे सजातीय स्वरसंधी. तिचंच नाव दुसरं दीर्घत्व संधी. त्याचं तिसरं नाव काय? दीर्घादेश. काय नाव आहे? दीर्घादेश. म्हणजे आता काय होणार आहे बघा बाळांनो. आता नेम नंबर 1 चा शिकतोय आपण. इथं लक्षात ठेवायचं कोणता स्वर तयार होणार आहे? दीर्घ स्वर. मग आपण दीर्घ स्वर पाहिलेले आहे. कोणकोणते दीर्घ स्वर? दीर्घ स्वर कोणकोणते बाळांनो? आ दीर्घ ई, दीर्घ उ, आ दीर्घ ई आणि दीर्घ उ, आ दीर्घ ई आणि दीर्घ उ. म्हणजे या 3 स्वरा मिळूनच पहिला आदेश आहे. त्याचंच नाव आहे काय? सजातीय स्वरसंधी, दीर्घत्व संधी आणि दीर्घादेश. मग चला गुरुजी, आता काय करायचं?
काना आचा होतो काना, ईची होते दुसरी वेलांटी आणि ओचा होतो दुसरा उकार. जिथं शब्द जोडल्या जाणार आहे, संधी सांगती जोडा, संधी सांगती जोडा. मग संधी म्हणजे जोडणे आणि विग्रह म्हणजे त्या शब्दाचं स्पष्टीकरण देणे. मग संधीमध्ये विग्रह करत असताना अधिकचे चिन्ह टाकावे लागतात. शब्द अक्षर न लिहिता काय टाकावे लागतात? अधिकचे चिन्ह. मग चिन्ह टाकून लिहिलं दोन शब्दाच्या मध्ये त्याला म्हणायचं विग्रह, आणि जोडून लिहिलं त्याला म्हणायचं संधी. त्याला काय म्हणायचं? संधी. संधी म्हणजे जोडलेला शब्द आणि विग्रह म्हणजे फोडलेला शब्द. पण फोडताना त्या ठिकाणी कोणतं चिन्ह वापरायचं? अधिकचं चिन्ह वापरायचं. आणि चला बाळांनो, मग आता या ठिकाणी आपण शब्द घेतला पहिला सूर्य. सूर्य अधिक अस्त. आता घडणार काय बाळांनो? सूर्य अधिक अस्त. आपण असं म्हणतो अरे सूर्याचा अस्त झाला, रे सूर्याचा अस्त झाला असं न म्हणता आपण काय म्हणतो? सूर्यास्त. सूर्यास्त म्हणजे सूर्य वेगळा शब्द आहे, अस्त वेगळा शब्द आहे. दोन्ही वेगवेगळे शब्द सातत्याने उच्चारल्यामुळं, सतत एकत्र येत असल्यामुळं एक नवीन शब्द तयार होताना आपल्याला दिसतो, सूर्य. आता या सूर्य शब्दाचा जर आपण शेवट पाहिला तर या य मध्ये कोण आहे? काय आहे? अ आहे. आणि त्याच्या पुढे आपल्याला अस्त शब्दाची सुरुवात कशाने झालेली दिसती? अ ने. मग सूर्य अधिक अस्त, अ अधिक अ बरोबर तयार होणार आ. आता या ठिकाणी या य मधला अ खाली आला म्हणजे य लंगडं झालं. लंगडं झालं म्हणजे कसं आहे? अपूर्ण आहे, अपूर्ण उच्चारित आहे. मग हे अपूर्ण उच्चारित अ आणि हे समोरचं अ, लक्षात घ्या बरं का. हे इथं काय राहिलं आता? अपूर्ण उच्चार. यचा उच्चार कसा आहे? अपूर्ण आहे. मग हा काना जो तयार झाला आ, हा कोणाला भेटतो? यला भेटतो. आणि सूर्यचा आ होतो म्हणजे हा काना त्याच्यात मिळून जातो. अच्या ठिकाणी कोण भेटतो? आ, आणि मग तयार होतं सूर्या. इथला अ खाली आलेला आहे, मग इथं राहिलं काय? स्त, आणि मग तयार झालं सूर्यास्त. काय तयार झालं? सूर्य अधिक अस्त. ज्या ठिकाणी शब्द जोडला गेला त्या ठिकाणी काना दिसला, समजून चालायचं अरे काना म्हणजे आ आहे आणि आ स्वर आहे, म्हणून पटकन त्याला म्हणायचं स्वर संधी. आणि आ हा दीर्घ स्वर आहे म्हणून त्याला म्हणायचं दीर्घत्व संधी. सजातीय स्वर संधी मध्ये काना येत असतो. आलं का लक्षात? मिष्ट. काय म्हणलं आपण? मिष्ट. मिष्ट अधिक अन्न. मिष्ट अधिक अन्न. आता काय इथं बघा तुम्ही, मिष्ट शब्दामध्ये हे जे ट दिसतं, या ट चा शेवट कशाने झाला? अ ने. आणि त्याच्या पुढे कोण आलं? अ. अ अधिक अ तयार होतो आ. सजातीय स्वर एकमेकाच्या समोर आल्याच्या नंतर दीर्घ स्वर तयार करावा. लक्षात येते का? हा, चला चला चला. मिष्ट उष्ट नव्हे का? मिष्ट अधिक अन्न. अरे मिष्टान्न. आता घडणार काय? टचा होणार टा. मिष्टान्न. ज्या ठिकाणी शब्द जोडला त्या ठिकाणी आ आला म्हणजे काना आला, काना आला, काना आला, काना आला. सजातीय स्वर संधी, दीर्घत्व संधी, दीर्घादेश. दीर्घादेश. समजतंय का? काही अवघड नाही. मग सारख्या जातीचे स्वर एकमेकाच्या समोर आल्याच्या नंतर पटकन काय करायचा? दीर्घ स्वर तयार करायचा. देव अधिक आलय. आता या ठिकाणी लक्षात घ्या, हे स्वर तुमच्या समोर याच्यासाठी ठेवलेले बाळांनो की नेमकं काय घडतंय. आता आपण बघितलं, देवा तुला शोधू कुठं, अरे शोधू कुठं, देवा तुला शोधू कुठं.
कुठल्या देशी कुठल्या वेशी कुठल्या रूपात, अरे देवा देवा तुला शोधू कुठ, अरे शोधू कुठ, देवा तुला शोधू कुठ, चला देवाधिक आलय. आता या ठिकाणी लक्षात घ्या, अ अधिक आ बरोबर तयार झाला आ. मग गुरुजी इथं आधीच आहे, घाबरायचं नाही. अच्या पुढे आ आला तरी काय घ्यावा लागतो, आ. आचा काय तयार होतो, काना. हा काना कोणाला भेटणार. इथं काय गुरुजी, इथं देव आहे ना, तुम्ही अ का बरं म्हणता. मग त्यासाठी शब्दाची फोड शिकायची. या व मध्ये कोणी अ आहे आणि इथं समोर कोणी आ आहे. दोहीचं या ठिकाणी संयोग होतो आणि तयार काय होतो, आ. मग देव अधिक आलय तयार झालंय. देवालय देवालय देवालय. आलय म्हणजे घर, देवाचं घर, त्याचं नाव काय, देवालय. धन अधिक आदेश, धन अधिक आदेश. आम्हाला मिळाला धनादेश, चेक धनादेश. चला या ठिकाणी लक्षात घ्यायचं, ज्या ठिकाणी शब्द जोडला जातो त्या ठिकाणी काना येतो, ज्या ठिकाणी शब्द जोडला जातो त्या ठिकाणी काना येतो. समजून चालायचं. काय आहे, काय आहे, दीर्घादेश. काय आहे, दीर्घादेश. हा व्हिडिओ तुम्हाला जरी समजा बाळांनो पुन्हा पुन्हा ऐकायचा असला, पाठीमागे यायचं, पुन्हा लावायचा. गुरुजी आम्ही शिकलो, मग आम्हाला थोडी स्पीड पाहिजे, तिथं ते पण ऑप्शन आहे, थोडी गती वाढवा. हा असा पळवायचा गुरुजी. हा तुम्हाला जर पाहिजे 1ची स्पीड पाहिजे असेल, 2ची, 1.25ची, 1.5ची, 1.25, 2.5, 3 गती असा पळवतो गुरुजी. लक्षात घ्या, तुम्हाला ज्या गतीमध्ये पाहिजे त्या गतीमध्ये तुम्ही ऐकू शकता. विद्या अधिक अर्थी, हा विद्या अधिक अर्थी. काय झालं गुरुजी, इथं आला आ, त्याच्या पुढे आलं अ, घाबरायचं नाही, तयार डायरेक्ट आज करायचा. अच्या पुढे अ असो, आच्या पुढे अ असो, आच्या पुढे आ असो, तयार काय करायचं, विद्या अधिक अर्थी. तयार झाला काय, विद्यार्थी. विद्यार्थी विद्यार्थी विद्यार्थी. गुरुजी विद्यार्थी, हा इथं येला काय, काना, दीर्घादेश आहे. विद्यार्थी कोणता शब्द आहे गुरुजी, शुद्ध शब्द, जोड शब्द, 2 वेगवेगळे शब्द. विद्या अधिक अर्थी, विद्यार्थी. समजतंय का काय होते प्रत्येक ठिकाणी, काना. गुरुजी आता काना कळाला, आता वेलांट्या घ्याव. एक घेतो आधी, कला अधिक आनंद घ्या. इथं आली कला आणि तिच्या पुढे आला आनंद, कला आनंद. कलामध्ये काय आहे, आ, आणि आनंदामध्ये काय आहे, आ. आ अधिक आ बरोबर काय तयार होतो, आ. मग कला अधिक आनंद बरोबर काय, कलानंद. कला अधिक आनंद, कलानंद, कलानंद. कसं गुरुजी, बघा याच्यातला आ, ह्याच्या पुढचा आ, इथला आ गेला, हे लंगड झालं, त्यांचा तयार झालेला आ याला भेटला, कला आणि नंद तयार झाला, कलानंद. अ किंवा आच्या पुढे अ म्हणजे सजातीय स्वर एकमेकाच्या समोर आल्यानंतर काय तयार होतो, दीर्घ स्वर तयार होतो. गुरुजी आता चला पुढे थोडंसं गाडी दाखवा पुढं. आता आपण म्हणलं कवी अधिक इच्छा. काय आता, कवी अधिक इच्छा. चला आता या ठिकाणी आपण घेतलं कवी अधिक इच्छा. इथं काय झालं गुरुजी, इथं आली रस्वई आणि इथं आली रस्वई. मग ई ई ई काय तयार होते, दीर्घई. मग इथं वेलांटी बदलते. आता कवी अधिक इच्छा, कविच्छा. संधी काय शिकवते बाळांनो आपल्याला, संधी आपल्याला शुद्ध शब्द शिकवती. कवी अधिक इच्छा, कवी इच्छा. मुनी अधिक इच्छा, मुनीच्छा. मुनी, मुनी अधिक इच्छा. तयार काय झालं बाळांनो, मुनीच्छा, मुनीच्छा.
ज्या ठिकाणी शब्द जोडला जातोय त्या ठिकाणी दुसरी वेलांटी येते, समजून चालायचं. दीर्घादेश आहे. कोणता आदेश आहे? दीर्घादेश. कवी अधिक इच्छा, कवीच्या मुनी अधिक इच्छा, मुनीच्या गिरी अधिक ईश, गिरी अधिक ईश, गिरी अधिक ईश. आता काय झालं? रसवईच्या पुढे दीर्घई आली, तयार काय करायची? दीर्घई. मग लिहा गिरीश, वेलांटी बदला. गिरी अधिक ईश बरोबर तयार झालाय गिरीश. गिरीश. ज्या ठिकाणी शब्द जोडला जातो त्या ठिकाणी दुसरी वेलांटी दिसली, समजून चालायचं. गुरुजी कोणता आदेश आहे? अरे दुसरी वेलांटी. दुसरी वेलांटी म्हणजे दीर्घस्वर आहे. दुसरी वेलांटी म्हणजे कोण? दीर्घस्वर. कोणता? ई. आणि म्हणून ज्या ठिकाणी शब्द जोडला जातो त्या ठिकाणी दुसरी वेलांटी जर तुम्हाला दिसली, समजून चालायचं कोणती संधी आहे? स्वर संधी आहे. देवी अधिक इच्छा, देवीच्या, देवी अधिक इच्छा. आता इथं काय घडलं बाळांनो? या ठिकाणी दीर्घईच्या पुढे आली रस्वई आणि तयार झाली दीर्घई. पटकन दुसरी वेलांटी लिहून घ्यायची. देवीच्या. काय आहे हो देवीची इच्छा? देवीच्या. येते लक्षात? या ठिकाणी लक्षात घ्यायचं बाळांनो. आता एक शेवटचं उदाहरण कोणासाठी? ई साठी आहे. काय? पार्वती अधिक ईश, पार्वती अधिक ईश. आता पहा तुम्ही, ही आपली पार्वती, ही कोण आहे? पार्वती अधिक ईश. इथं कोण आहे? दीर्घई. इथं कोण आहे? दीर्घई. तयार काय होणार? दीर्घई. सजातीय स्वर एकमेकाच्या समोर आल्यास नंतर कोणी रस्वयो दीर्घयो काही अडचण नाही. डायरेक्ट काय करायचं? दीर्घ करून टाकायचं. पार्वती अधिक ईश काय तयार झालं? पार्वतीश. ज्या ठिकाणी शब्द जोडला जातो त्या ठिकाणी दुसरी वेलांटी असल्यास समजून चालायचा. आदेश कोणता? दीर्घादेश. आता गुरु अधिक उपदेश. चला पुढं. तुम्ही मागं जायचं असं आणि काय करायचं बाळांनो? असं व्हिडिओ स्टॉप करायचा आणि लिहून घ्यायचं उदाहरणासहित आणि मग पुढे चालायचं. आता आपण ची उदाहरणे बघू आणि मग आपला पहिला आदेश संपेल. कोणता? दीर्घादेश. काय म्हणाला दीर्घादेश? रस्वऊच्या पुढे रस्वऊ आलं तयार काय करा? दीर्घऊ. आणि रस्वऊच्या पुढे दीर्घऊ आलं तयार काय करा? दीर्घऊ. आणि दीर्घऊच्या पुढे रस्वऊ आलं तयार काय करा? दीर्घऊ. आणि दीर्घऊच्या पुढे जर दीर्घऊ आलं तयार काय करा? दीर्घऊ. दीर्घ 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 म्हणजे काय? दुसरा. दुसरा उकार. बाजीराव. दुसरा बाजीराव. दुसरा उकार. आणि चला बाळांनो, मग आता दुसरा उकार करायचा काही घाबरायची गरज नाही. आपण म्हणलो गुरु, गुरु अधिक उपदेश, उपदेश. आता या ठिकाणी पहिला आपल्याला हे माहिती असणं गरजेचे. र ला पहिला उकार आणि र ला दुसरा उकार आहे असं असतं. मग ज्या ठिकाणी तुम्हाला शब्द जोडला जाईल त्या ठिकाणी कळलं पाहिजे की शब्द जोडला असतो त्या ठिकाणी उकार कोणता असणार आहे? गुरु अधिक उपदेश, गुरुपदेश, गुरुपदेश, गुरुपदेश. म्हणलं काय घडलं बाळांनो? या र मध्ये कोण आहे? ओ. त्याच्या पुढे कोण आलं? ओ. आणि तयार काय झाला? दीर्घऊ. मग इथं आपण जोडलं गुरु म्हणजे इथलं उ आणि इथलं उ तयार काय झालं? गुरु. आणि हे पदेश. पदेश. गुरुपदेश. गुरु अधिक उपदेश, गुरुपदेश. भानु अधिक उदय, भानु अधिक भानु, भानु अधिक उदय. इथं बघा बरं का. आता या न मध्ये कोण आहे? ओ. त्याच्या पुढे कोण आलं? ओ. त्याच्या पुढे कोण आलं? ओ. तयार काय होणार? दोघा मिळून दीर्घऊ. म्हणजे उकार कोणता द्यायचा? दुसरा. मग तयार झालं भानुदय. भानु अधिक उदय, भानुदय. लक्षात येतं का बाळांनो तुम्हाला? काही अवघड नाही. सिंधू अधिक उर्मी. बघा आता सिंधू अधिक उर्मी.
आता या ठिकाणी लक्षात घ्या बरं का, इथं वेलांटी ध्यानपूर्वक लक्षात घ्यायची आहे. संस्कृतमध्ये शब्द असा लिहिला जातो म्हणून त्याची शेवटच्या अक्षराची वेलांटी आपण दुसरी घेतली का पहिली घेतलेली आहे. मग सिंधू आदी गोर्मी तयार काय होणार आहे, सिंधुर्मी. आता मराठीमध्ये लिहित असताना शेवटच्या अक्षराला वेलांटी ही दुसरी दिली जाते. जेव्हा त्याला आपल्याला मराठी म्हणून लिहायचं आहे त्यावेळेस आपण करू शकतो, पण संधी हे प्रकरण आपलं संस्कृतला धरून असलं पाहिजे म्हणून या ठिकाणी सिंधू इथं आलं रस्वऊ, इथं आलं दीर्घऊ, दोहे मिळून तयार होणार दीर्घऊ म्हणून इथं दिला दुसरा उकार. इथं वेलांटी बदलण्याचा आपला अधिकार नाही. सिंधू अधिक उर्मी, सिंधुर्मी भू अधिक ऊर्जा. काय बाळांनो, भू अधिक ऊर्जा. चला भू रे भू, भू अधिक ऊर्जा. आता घडलं काय, इथं आहे दीर्घऊ, इथं आहे दीर्घऊ, तयार काय होणार दीर्घऊ. मग ऊर्जा आधीच दीर्घ आहे ना, पण तो खाली आला ना, या भ मधला ऊ खाली आल्यानंतर इथं कोण राहिला, फक्त भ. आणि इथं कोण राहिला, हे रजा रजा रजा, बरोबर. आता इथला ऊ गेला, इथला ऊ गेला, दोन्ही मिळून कोणता तयार झाला, ऊ. मग हा ऊ कोणाला भेटतो, भला. मग भू आणि हे जा भुर्जा, मग तयार काय होणार शब्द भुर्जा. भू अधिक ऊर्जा भुर्जा. प्रत्येक ठिकाणी काय झालं बाळांनो, ज्या ठिकाणी शब्द जोडला त्या ठिकाणी काना आला, ज्या ठिकाणी शब्द जोडला गेला त्या ठिकाणी दुसरी वेलांटी आली, आणि ज्या ठिकाणी शब्द जोडला गेला त्या ठिकाणी दुसरा उकार आला. मग ज्या ठिकाणी शब्द जोडला जातो त्या ठिकाणी जर काना, दुसरी वेलांटी आणि दुसरा उकार आला, समजून चालायचं स्वरसंधी आहे. आणि स्वरसंधीमध्ये दीर्घादेश आहे. कोणता आदेश आहे, दीर्घादेश. दीर्घादेश. काय घडलं बाळांनो, काय घडलं, काय घडलं इथं लक्षात घ्या. आता प्रत्येक ठिकाणी घडलं हेच, प्रत्येक ठिकाणी घडलं हेच. काय घडलं, हां हे घडलं. ज्या ठिकाणी शब्द जोडला गेला त्या ठिकाणी काय आला बाळांनो, त्या ठिकाणी काना आला, दुसरी वेलांटी आली, दुसरा उकार आला, म्हणून त्याचं नाव काय, सजातीय स्वरसंधी, दीर्घत्व संधी, दीर्घादेश. आलंय लक्षात. मग बाळांनो स्वरसंधीचे 5 आदेश आहे, त्यातला पहिला आदेश आपला आत्ताशिक संपला, त्याचं नाव काय होतं, त्याचं नाव होतं दीर्घादेश. दीर्घादेश म्हणजे काय, काना दुसरी वेलांटी दुसरा उकार, काना दुसरी वेलांटी दुसरा उकार, काना दुसरी वेलांटी दुसरा उकार. आदेश कोणता, दीर्घादेश. दीर्घादेश दीर्घादेश. काही घाबरायचं नाही. ज्या ठिकाणी शब्द जोडला जातो त्या ठिकाणी काना म्हणा, दुसरी वेलांटी म्हणा, दुसरा उकार म्हणा, समजून चला. संधी कोणती, स्वरसंधी. स्वरसंधी स्वरसंधी. डोळे गुरुजी आले हो, अवघड सोपे झाले हो. 5 आदेशापैकी एक आदेश संपला. पुढच्या आदेश पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.